अमरावतीच्या नवीन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांची कहाणी खरं तर फारच प्रेरणादायी आहे। सौम्या शर्मा यांचा जन्म दिल्लीत झाला। त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिल्लीतच पूर्ण केले। मात्र वयाच्या 16व्या वर्षी त्यांना एक मोठा धक्का बसला, जेव्हा त्यांनी आपली ऐकण्याची क्षमता 90 ते 95% गमावली। अचानक आलेल्या या शारीरिक मर्यादेमुळे त्यांचे आयुष्य बदलून गेले। सुरुवातीला या परिस्थितीमुळे त्यांना मानसिक आणि भावनिक तणावांचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी हार न मानता हिअरिंग एडच्या सहाय्याने आपले शिक्षण आणि आयुष्य पुढे नेले। सौम्या यांनी दिल्लीच्या प्रतिष्ठित नॅशनल लॉ स्कूल मधून वकिलीची पदवी प्राप्त केली। वकिलीच्या शिक्षणादरम्यानच त्यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय स्वयं अध्ययनावर भर देत तयारी केली। 2017च्या यूपीएससी मेन्स परीक्षेदरम्यान सौम्या यांना तीव्र ताप होता, तरीही त्यांनी हार न मानता परीक्षा दिली आणि केवळ 4 महिन्याच्या तयारीत प्रिलिम्स उत्तीर्ण केली। 2017 मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि देशभरात 9वी रँक मिळवली। सौम्या शर्मा यांच्याबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा।